आता पाहूया काही ठिकाणी निवडणुकांना स्थगिती देण्यात आलेली आहे। संपूर्ण आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। राज्यातील जवळपास 24 नगर परिषदांमधील निवडणुका पुढे ढकलल्या। न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्याने निर्णय। कोकण, बारामती, पुणे, नागपूर, महाबळेश्वर, साताऱ्यासह 24 नगरपालिकांचा समावेश। कायदेशीर सल्ला घेऊनच निवडणुका पुढे ढकलल्या। राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। एकूण 24 नगरपालिका आणि 150 सदस्यांच्या निवडणुका या 20 डिसेंबरला होणार। आयोगाची माहिती। निवडणुका पुढे ढकलणं योग्य नाही। काही नगर परिषद, नगरपंचायत निवडणुका स्थगित केल्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ काढल्याचंही वक्तव्य। भाजपकडून निवडणूक आयोगाला पत्र। मतदानाला 1 दिवस शिल्लक असताना निवडणुका स्थगित करणं हे अयोग्य। रवींद्र चव्हाणांचं राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र। अजितदादा शिंदेंचा 20 नेत्यांच्या अडचणी वाढल्या। मतदारांना प्रलोभना देण्याच्या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल। संबंधित ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडून आयोगानं तात्काळ अहवाल मागवला। निवडणुकीचा पोरखेळ काँग्रेसला मान्य नाही। गोंधळाला सर्वस्वी मुख्यमंत्री जबाबदार। आम्ही या प्रकरणी हायकोर्टात जाणार। काही ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांचा इशारा। एक व्यक्ती म्हणतो, माझ्याकडे नगरविकास खातं, माझ्याकडे भरपूर पैसा। हे फडणवीस आणि आयोगाला कळत नाही का? राऊतांचा सवाल। तर निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय नगरविकास खात्याचा नाही, फडणवीसांचं प्रत्युत्तर। निवडणूक आयोगाचं काम अत्यंत संतापजनक। शेवटच्या तासात निवडणूक थांबवणं चुकीचं। काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। निवडणूक आयोगाचा कारभार केंद्र सरकारच्या गुलामीचं प्रतीक। खासदार अरविंद सावंत यांची निवडणूक आयोगावर टीका। आदित्य ठाकरेंनी मतदार यादीतील घोळ दाखवून दिले होते, सावंतांचं वक्तव्य। आता पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। निलेश राणेंचा वापर केला जातोय। नितेश राणेंचा पुनरुच्चार। शहर जिल्हा प्रमुख पदाच्या राजीनाम्याचं सत्र दाखवा, नितेश राणेंची मागणी। तर उद्धव ठाकरेंची लायकी त्यांच्या जिल्हा प्रमुखांनी काढली, नितेश राणेंची टीका। राणे विरुद्ध राणे होणं योग्य नाही। मालवणमधील घडामोडींवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मी चांगल्या वागणाऱ्याच्या पाठीशी, चुकीचा वागला तर त्याला सांगणार, असंही केलं स्पष्ट। कुणाच्याही घरात जाऊन फेसबुक लाईव्ह करणं नियमात बसत नाही। सार्वजनिक ठिकाणी पैसे वाटप होत असल्यास तात्काळ कारवाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। निलेश राणे गुन्हा दाखल प्रकरणात निवडणूक आयोगाची भूमिका, सूत्रांची माहिती। निलेश राणेंनी पैशाचं कसं वाटप होतं हे दाखवण्याचा प्रयत्न केला। निवडणूक आयोगानं दखल घेण्याआधी गुन्हा दाखल करणं चुकीचं, संजय राऊतांची प्रतिक्रिया। राणे बंधूंमधील पेटता वाद विरोधी पक्षांसाठी चांगलाच, मात्र कुटुंबात सुरू असलेला वाद योग्य नाही। भावाभावात वाद लावून दुरून मजा घेणाऱ्या भाजपचा खरा चेहरा ओळखावा आणि वाद न वाढवता त्यावर पडदा टाकावा, रोहित पवारांचं ट्विट। दीपक केसरकरांचा एक पाय भाजपात आणि दुसरा शिवसेनेत। तुम्ही भाजपवर बोलताय, मात्र तुमचे एकनाथ शिंदे आमच्या अमित शहांना भेटतात। नितेश राणेंचा केसरकरांवर पलटवार। महालक्ष्मी कमळावर बसली, लक्ष्मी घरात आणण्यासाठी कमळाचं बटन दाबा। प्रचार सभेत पंकजा मुंडेंचं वक्तव्य। शिंदे गटाच्या गुलाबो गँगनं म्हटलंय, 1 तारखेला लक्ष्मी दर्शन। कुठे कुठे लक्ष्मी दर्शन होतंय याची दखल आयोगानं घ्यावी। गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावरून संजय राऊतांची टीका। निवडणुकीत मित्रांवर काय विरोधकांवरही टीका केली नाही। पॉझिटिव्ह अजेंडा घेऊन सकारात्मक मतं मागत आहोत, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। तर स्थानिक निवडणुकीत स्थानिक प्रश्न घेऊन प्रचार केला, स्थानिक निवडणुकीत राजकीय प्रचार केला नाही, एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण।